नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुलतानशाही कालखंडाबद्दल माहिती पाहणार आहोत. तुम्ही थर्ड सेमिस्टरला प्रवेश घेतला आणि तुमच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. कोणता विषय घ्यायचा आहे, कोणता विषय मेजर आहे, कोणता विषय मायनर आहे, ओपन इलेक्टिव्ह काय, IKS काय, यासारख्या सगळ्यांची चर्चा करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता प्रत्येक विषयावर बोलायचे म्हटले तर वेगवेगळे टॉपिक बनतील, पण त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहू आणि आपल्या इतिहास मेजर विषयाचा अभ्यासक्रम कसा आहे, त्याला किती क्रेडिटचा पेपर आहे, उत्तीर्ण होण्याकरिता किती मार्क्स पाडणे गरजेचे आहे, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अभ्यासक्रमासाठी कोणते पुस्तक योग्य आहे, उपयुक्त आहे, याची सविस्तर चर्चा मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताचा इतिहास इसवी सन 1206 ते 1526 BA भाग 2 सेमिस्टर 3. मित्रांनो, सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला साधारणपणे 4 पेपर द्यावयाचे आहेत. यामध्ये 3 मेजरचे असून 1 मायनरचा आहे. मेजर मध्ये मेजर 1, मेजर 2 अनुक्रमे 4 आणि 3 क्रेडिटचे आहेत. तसेच DSC IKS विषयाअंतर्गत डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स आहे, हा 1 क्रेडिटचा आहे. म्हणजेच काय तर मेजर मध्ये अशा प्रकारचे 3 पेपर, 2 पेपर जे आहेत ते विद्यापीठ त्याची परीक्षा घेते, 60-60 मार्काचे त्याचे पेपर असतात. तर IKS चा पेपर जो आहे, जो 1 क्रेडिटचा आहे, तो अंतर्गत लेवलवर म्हणजेच महाविद्यालयामध्ये तुमचा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मायनरचा पेपर देखील 4 क्रेडिटचा आहे आणि याला देखील 60 मार्क आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मेजरचा पेपर भाग 1 आणि भाग 2 आणि DSC IKS अशा पद्धतीने एकंदरीत विद्यापीठाचे हे स्ट्रक्चर आहे, ज्या आधारावर तुम्हाला पुढील परीक्षा आणि अभ्यास करावायचा आहे. याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर चला आपण पाहतो आहोत इतिहास मेजर 1 हा 4 क्रेडिटचा पेपर आहे. यामध्ये सुलतानशाही हा कालखंड आपला अभ्यासाला आहे. सुलतानशाहीची स्थापना 1206 ते 1526 या दरम्यानच्या कालखंडामध्ये झालेली आपणास दिसून येते. मित्रांनो, मेजर पेपर मध्ये आपण 2 भागाचा अभ्यास करणार आहोत. आजच्या या व्हिडिओचे देखील 2 भाग होणार आहेत. मी अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला संपूर्ण सिलेबस काय हे तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर त्यातील टप्प्याटप्प्याने आपण महत्त्वाच्या भागांवर व्हिडिओ बनवणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि मला विश्वास आहे की या पद्धतीनं जेव्हा मी तुम्हाला शिकवतो, आपण चर्चा करतो, तेव्हा निश्चितपणे चित्रमय पद्धतीने शिकवलेला अभ्यास हा तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतो. मी ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळेस आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे की इतिहास ही चैन आहे, एक साखळदंडासारखी आहे आणि ते प्रत्येक घटना म्हणजे एक कडी आहे आणि ही एकमेकांमध्ये फिट्ट पकडली की आयुष्यभर तुम्ही जर का ती फिरवली तरी ती तुटणार नाही. म्हणून आपण त्या पद्धतीने अभ्यास करण्याचा, शिकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, मेजर पेपर मध्ये आपण 2 भागाचा अभ्यास करणार आहोत. एक सुलतानशाहीचा कालखंड तर दुसरा मोगल कालखंड. या दोन्ही भागाचा सिलेबस वेगवेगळा आहे आणि दोन्ही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेजर 1 वर फोकस करणार आहोत आणि त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे याची माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, युनिट पहिले, सुलतानशाहीची स्थापना. गुलाम वंश. सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये 5 घराणे होऊन गेलेत. गुलाम घराणे, खिलजी घराणे, तुगलक घराणे, सय्यद घराणे आणि लोधी घराणे. सर्वसाधारणपणे ही 5 घराणे 1206 ते 1525 किंवा 26 या दरम्यानच्या कालखंडात भारतात अस्तित्वात होती. यानंतर शेवटचे जे 2 युनिट आपण आपल्या अभ्यासक्रमात घेतलेले आहेत ते आहेत देवगिरीचे यादव शासक आणि विजयनगर आणि बहामनी साम्राज्य अंतर्गत संघर्ष आपण बघणार आहोत. युनिट पहिले, गुलाम घराण्याची स्थापना. प्रश्न निर्माण होतो की गुलाम घराण्याला गुलामच का म्हटलं जातं. गुलाम घराण्यांमध्ये अनेक सुलतान होऊन गेले, त्यापैकी महत्वपूर्ण 4 सुलतान होत. यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, रझिया सुलताना बघा ही त्यांची सगळ्यांची चित्र दिसत आहेत. यावरून तुम्हाला
ती व्यक्तिमत्व कशी होती ही लक्षात येते बघा. कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, रझिया सुलताना आणि बलबन, गुलाम घराण्यात होऊन गेलेल्या सुलतानांना गुलामच का म्हणतात, तर त्याचं कारण असं आहे की जे त्या काळात सुलतान होऊन गेलेले आहेत हे पूर्वाश्रमीचे गुलाम होते. मध्ययुगीन कालखंडामध्ये गुलाम पाळण्याची प्रथा त्या काळात अरबस्थानातून भारतात आलेली आपणास दिसून येते. माणसांची खरेदी विक्री जनावरांप्रमाणे केल्या जात असे आणि अशा खरेदी विक्री केलेल्या व्यक्तींना गुलाम म्हटल्या जात असे. इस्लाम धर्मानुसार वारसा हक्कामध्ये मुलगा, मुलानंतर मुलगी, मुलीनंतर मुलीचा नवरा म्हणजेच जावाई आणि जावयानंतरही जर काय त्या वंशामध्ये त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये जर कोणी नसेल तर त्याचे सगळेच्या सगळे आर्थिक अधिकार जे होते हे त्या गुलामाला दिल्या जायचे. आणखी एक कारण आहे की इस्लाम धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी अशा प्रकारची मांडणी केल्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये गुलामांना देखील प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि गुलाम होणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं गेलं आणि तेव्हापासून हे लोक मालकांशी एकनिष्ठ होऊन सेवा करत असत आणि त्याचे बक्षीस पुढे त्यांना देखील मिळत असेल. आपलं युनिट पहिल्यामध्ये 1.1 आहे तो आहे कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 1206 ते 1210 या दरम्यानच्या कालखंडात दिल्लीच्या तख्तावर सुलतान म्हणून होता. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पाहणार आहोत की कुतुबुद्दीन ऐबकाचे चरित्र, त्याची सिंहासन प्राप्ती, कुतुबुद्दीन ऐबकासमोर येणाऱ्या अडचणी, कुतुबुद्दीन ऐबकाने केलेले कार्य, कुतुबुद्दीन ऐबकाचे प्रशासन, कुतुबुद्दीन ऐबकाच्या काळातील सांस्कृतिक स्थापत्य क्षेत्रातील योगदान आणि हाच तो कुतुबुद्दीन ऐबक आहे की ज्याने हा दिल्लीचा कुतुब मिनार बांधला. त्याने अनेक अशा वास्तूंची निर्मिती केली. त्याचबरोबर कुतुबुद्दीन ऐबकाच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले साहित्य आणि शेवटी कुतुबुद्दीन ऐबकाचा मृत्यू आणि कुतुबुद्दीन ऐबकाची योग्यता, अशा प्रकारे पहिल्या प्रकरणामध्ये आपण कुतुबुद्दीन ऐबकाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यानंतर आहे 1.2 कुतुबुद्दीन ऐबकानंतर शमसुद्दीन अल्तमश हा दिल्लीचा सुलतान बनला. याचा कालखंड हा इसवी सन 1211 ते 1236 हा होय. या दरम्यानच्या कालखंडामध्ये अल्तमश दिल्लीच्या सिंहासनावर होता. यामध्ये आपण पाहणार आहोत शमसुद्दीन अल्तमशचे चरित्र, अल्तमश समोरील अडचणी. खऱ्या अर्थाने सुलतानशाही स्थापन करण्याचे खरे श्रेय जर का कुणाला जात असेल तर ते ह्याच अल्तमशला जाते. त्यामुळे दिल्लीचा वास्तविक संस्थापक जर आपण अल्तमशला म्हटलं तर अधिक सत्याच्या जवळ जाऊ मित्रांनो. त्याचबरोबर अल्तमशने केलेल्या प्रशासकीय आर्थिक सुधारणा, 40 गुलाम संघाची स्थापना, भारतातील सत्तेला खलिफाची मान्यता मिळवून दिली आणि अल्तमशचे सांस्कृतिक योगदान आणि अल्तमशची योग्यता. त्यानंतर 1.3 अल्तमश नंतर दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेली भारताच्या इतिहासात पहिली महिला सुलताना म्हणून रझिया सुलताना ही होय. 1206 ते 1240 या दरम्यानच्या काळात ती दिल्लीच्या सत्तेवर होती. रझिया सुलतानाचे चरित्र, रझिया सुलताना समोरील अडचणी, रझिया सुलतानाने केलेले कार्य, रझियाचे प्रशासकीय कौशल्य, रझिया सुलतानाचे आर्थिक सुधारणा, याकूत खानाची नियुक्ती, अंतोनियाचे बंड, रझिया सुलतानाचा मृत्यू आणि रझिया सुलतानाच्या कामगिरीचे मूल्यमापन. मित्रांनो 1.4 रझिया सुलतानानंतर दिल्लीच्या तख्तावर सुलतान म्हणून गियासुद्दीन बलबन हा सत्तेवर आला. तो साधारणपणे इसवी सन 1265 ते इसवी सन 1287 पर्यंत सुलतान या पदावर कार्यरत होता. बलबनचे पूर्वचरित्र, बलबन समोरील अडचणी, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली, मंगोलांच्या आक्रमणाचा प्रतिकार केला, बलबनचे अंतर्गत धोरण सुलतान पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, 40 गणा संघाचे उच्चाटन केले, बलबनने केलेल्या प्रशासकीय सुधारणा, त्याचबरोबर बलबनचा राजपदाचा सिद्धांत, बलबनने केलेल्या सैन्याचे पुनरुज्जीवन, त्याचबरोबर बलबनच्या कामगिरीचे मूल्यमापन. मित्रांनो अशा प्रकारे गुलाम वंश आणि गुलाम घराण्यातील ही सर्वसाधारणपणे महत्वपूर्ण सुलतान होय. यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, रझिया आणि बलबन यांचा समावेश होतो. युनिट दुसरे. विद्यार्थी मित्रांनो, युनिट दुसऱ्याकडे जाण्यापूर्वी हा पद्मावत नावाचा एक सिनेमा आहे जो अल्लाउद्दीन खिलजीच्या जीवन चरित्रावर काही प्रमाणात फोकस करतो.
माझा विश्वास आहे की हिस्ट्री इज नॉट अ थिअरॉटिकल सब्जेक्ट, हिस्ट्री इज अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. आणि त्या अंगाने जर काय आपण इतिहासाकडे बघितलं तर तुम्हाला त्या काळातली सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती कळण्यास निश्चितपणे मदत होते. पण कधी कधी कथा, कादंबऱ्या आणि अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे अतिशयोक्ती टाकल्या जाते किंवा इतिहासापासून भरकटण्याची भीती असते. इतकी जर का पुसटशी रेषा जर का आपण फोडली तर निश्चितपणे आपल्याला इतिहास अधिक स्मरणात राहील. म्हणून हा जर शक्य झालं तर निश्चितपणे पद्मावत सिनेमा पहा. अल्लाउद्दीन खिलजीचं चरित्र, त्या काळातली परिस्थिती कळण्यास तुम्हाला निश्चितपणे मदत होते. तर खिलजी वंश 1290 ते 1220, खिलजी वंशाची स्थापना जलालुद्दीन खिलजी याने 1290 मध्ये केली. त्यानंतर त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा सत्तेवर आला. 2.1 अल्लाउद्दीन खिलजी हा 1296 ते इसवी सन 1316 या दरम्यानच्या कालखंडात दिल्लीच्या गादीवर विराजमान होता. अल्लाउद्दीन खिलजीचे प्रारंभिक जीवन, त्याचे चरित्र, त्याचे राज्यारोहण. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात मी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. बघा, हे पुस्तक आहे, यामध्ये मी सविस्तर माहिती तर दिलेलीच आहे. पण आम्ही जे नवीन पुस्तक लिहिलेलं आहे, डॉक्टर कविता तातेड मॅडम आणि मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. हे पुस्तक पिंपळापुरे पब्लिशर्स अँड कंपनी नागपूर यांनी प्रकाशित केलेलं आहे. तर निश्चितपणे ह्या पुस्तकाचा तुम्ही अभ्यास करता उपयोग करा. याच्यामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर आपण पाहतो आहोत अल्लाउद्दीन खिलजीचे प्रारंभिक जीवन, अल्लाउद्दीन खिलजीचे राज्यारोहण, सिंहासन प्राप्ती. त्यानंतर 2.2 अल्लाउद्दीन खिलजीचा साम्राज्य विस्तार. अल्लाउद्दीन खिलजीचे देवगिरीवरील आक्रमण. मलिक काफूर हा फार महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे. तुम्ही तो सिनेमा जर बघितला तर मलिक काफूरच्या व्यक्तिमत्वाची तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ओळख होण्यास मदत निश्चितपणे होईल. मलिक काफूर. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या प्रशासकीय सुधारणा, अल्लाउद्दीन खिलजीचा राजपदाचा सिद्धांत. अल्लाउद्दीन खिलजीने इनामे, पैसे काढून घेतली, गुप्तहेर यंत्रणा सक्षम बनवली, राज्यामध्ये दारूबंदी केली, सरदार उमरावांच्या भेटीवर निर्बंध लावलेत, त्याचे छळपूर्ण धोरण, त्याच्या प्रशासकीय सुधारणा, मध्यवर्ती आणि केंद्रीय प्रशासन, दिवाने वजीर, दिवाने अर्ज, दिवाने इंशा, दिवाने रसालत यासारखी वेगवेगळी खाती त्यानं त्या ठिकाणी उभी केली. त्यानं दिल्ली भोवती खडे सैन्य उभं केले. इतकेच नाही तर त्याने आपल्या सैन्याची जी काही उभारणी आहे ही तुर्की पद्धतीने केली. त्याचबरोबर त्याने घोड्यांवर डाग मारण्याची प्रथा, म्हणजे ज्याला अटेंडन्सच्या करता महत्वाचे आहे, घोड्यावर डाग मारण्याची प्रथा, तसेच त्याचबरोबर सैनिकांच्या हातावरचे ठसे हे नोंदून घेण्याची पद्धती भारतामध्ये पहिल्यांदा सुरू केली. त्यानंतर 2.4 अल्लाउद्दीन खिलजीच्या आर्थिक सुधारणा. बघा, हे फार महत्वाचं आहे. अल्लाउद्दीन खिलजीने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार केला, अल्लाउद्दीन खिलजीने इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य उभं केलं, पण इतिहासाकांना पण हेच शिकायला हवं, त्याने वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवलं. तो प्रत्यक्ष बाजारात जात असे आणि जो व्यापारी, जो व्यक्ती वस्तू कमी मोजून देत असेल, भेसळ करत असेल, तर त्याच्या पार्श्वभागाचा मागचा भाग कापून त्याची भरपाई त्याला करत असे. त्याच्यामुळे निश्चितपणे त्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या बेईमानी लोक करत नसावेत, लोक करत नव्हती. म्हणून अल्लाउद्दीन खिलजीच्या आर्थिक सुधारणा महत्वाच्या आहेत. अल्लाउद्दीन खिलजीने बाजारपेठेत केलेल्या सुधारणा, जमीन महसूल विषयक धोरण, अल्लाउद्दीन खिलजीचे धार्मिक धोरण, अल्लाउद्दीन खिलजीच्या धोरणाचा सांस्कृतिक परिणाम, अल्लाउद्दीन खिलजीचा शेवट, अल्लाउद्दीन खिलजीच्या कार्याचे मूल्यमापन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दुसरं युनिट आहे. तर चला आपण पाहतो आहोत तिसरं युनिट. इतिहासामध्ये बघा, प्रत्येक युनिटचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. इतिहासामध्ये वेडा मोहम्मद आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. त्यावेळेस काही लोकांनी म्हटलं, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस म्हटलं की भारताची राजधानी ही नागपूर असावी. नागपूर का असावी? सेंटरला आहे, मध्यभागी आहे. त्याची कारण अशी की परकीय आक्रमण झालं तर दिल्लीवर लवकर हल्ला होऊ शकतो, किंवा कन्व्हिनियंट सगळ्यांना, अरुणाचल प्रदेश असेल, काश्मीरचा असेल, केरळचा असेल, महाराष्ट्राचा, याला जवळ पडते, सेंट्रलला पडतो. आज केरळच्या माणसाला जर का दिल्लीला जायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो. अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम या लोकांना देखील दिल्ली दूर राहते. हा जो दृष्टिकोन आहे. बघा, मी ज्यावेळेस 2002 मध्ये सेट नेटच्या परीक्षेला बसलो होतो, त्यावेळेस आम्हाला एक प्रश्न विचारला होता की मोहम्मद बिन तुगलक हा राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करणारा सुलतान होता, मत सांगा आपले. त्यावेळेस
मी हे उदाहरण दिलं होतं. हाच तो वेडा मोहम्मद आहे ज्याला इतिहासात वेडा मोहम्मद म्हटलं जातं. याने राजधानी बदल केली, याने दौलताबाद, याने दिल्लीवरून राजधानी दौलताबाद या ठिकाणी आणली. त्याच्या मागचं कारण असं होतं की आपण जर का भारताचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारताला नैसर्गिक सीमा आहे. उत्तर पूर्वेला हिमालय आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. पण भारताची फक्त एक सीमा ही असुरक्षित आहे, ती म्हणजे वायव्य सीमा. आणि या वायव्य सीमेचं संरक्षण व्हावं म्हणून मोहम्मद बिन तुघलकाने आपली राजधानी दिल्लीवरून दौलताबाद केली. पण माझ्या तर्हेने आणि तुमच्या तर्हेने इतिहास बदलत नाही. जर खरंच जर का दिल्लीच्या ऐवजी दौलताबाद, नागपूर यासारख्या राजधान्या राहिल्या असतील तर देवगिरी, तर निश्चितपणे भारताचा इतिहास हा वेगळा असता मित्रांनो. पण माझ्या तर्हेने आणि तुमच्या तर्हेने इतिहास बदलत नसतो. तर चला आपण पाहतो आहोत युनिट 3 1320 ते 1314. यामध्ये 3.1 मोहम्मद बिन तुघलक 1325 ते 1351. मोहम्मद बिन तुघलकाचे चरित्र, त्याची सत्ता प्राप्ती, मोहम्मद तुघलकाचे नाविन्यपूर्ण प्रयोग किंवा मोहम्मद तुघलकाने केलेल्या सुधारणा. दुआब मध्ये 2 नद्यांच्या मधला जो प्रदेश बनतो सुपीक, त्याला दुआब असे म्हणतात. म्हणजेच काय तर गंगा आणि यमुना नदीच्या प्रदेशांमध्ये त्यानं कर वाढ केली आणि नेमका त्या काळात दुष्काळ पडला आणि म्हणून दुआबामधील कर वृद्धी त्याने आपली राजधानी दिल्लीवरून दौलताबाद म्हणजेच देवगिरी या ठिकाणी परिवर्तित केली. पण दिल्लीच्या नाजूक वातावरणात राहणाऱ्या लोकांना विदर्भातील किंवा मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील उष्ण हवामान सहन झालं नाही आणि परिणामी त्यांना पुन्हा आपली राजधानी दौलताबादवरून दिल्लीला परिवर्तित करावी लागली. चलन परिवर्तन बघा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. चलन परिवर्तन म्हणजे काय तर मुद्रांमध्ये, नोटांमध्ये बदल. आपण 2016 मध्ये याचे परिणाम पाहिले. ही घटना आम्ही कदाचित पाहिली असेल. मोहम्मद बिन तुघलकाने त्याच्या कालखंडामध्ये चलन परिवर्तन केले. त्याने सोन्याच्या नाण्यांच्या ऐवजी तांब्याची नाणी, कॉफरची नाणी मार्केटमध्ये अस्तित्वात व्यवहारात आणली आणि इथं त्याची चूक झाली. त्यानंतर त्याने केलेल्या दुष्काळाच्या काळात त्याचे मदत कार्य, मोहम्मद तुघलकाच्या अपयशाची कारणे, मोहम्मद तुघलकाच्या कार्याचे मूल्यमापन, मोहम्मद तुघलकाची योग्यता. त्यानंतर 3.3 फिरोजशाह तुघलक इसवी सन 1351 ते 1388. फिरोजशाह तुघलकाचे चरित्र, फिरोजशाह तुघलकाचे अंतर्गत धोरण व प्रशासकीय सुधारणा, न्याय सुधारणा, लष्करी सुधारणा, आर्थिक सुधारणा, फिरोजशाह तुघलकांनी केलेली कर प्रणाली, जमीन महसूल पद्धती, कृषी सुधारणा, सिंचन व्यवस्था. त्याचबरोबर फिरोजशाह तुघलकाने केलेल्या सामाजिक सुधारणा, गोरगरिबांच्या कल्याणासाठी केलेले कार्य, सार्वजनिक बांधकाम, नवनवीन शहरांची निर्मिती, गुलाम प्रथा, शैक्षणिक व सांस्कृतिक धोरण, फिरोजशाह तुघलकाचा मृत्यू आणि फिरोजशाह तुघलकाची योग्यता. त्यानंतर 3.4 तुघलकांचे धार्मिक धोरण. गियासुद्दीन तुघलक हा तुघलक घराण्याचा संस्थापक होता, त्याचं धार्मिक धोरण. मोहम्मद तुघलकाचे धार्मिक धोरण, फिरोजशाह तुघलकाचे धार्मिक धोरण. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला की अभ्यासक्रमासाठी सर्वोत्तम पुस्तक कोणते आहे. तर हे बघा, हे डॉक्टर कविता तातेड आणि मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांनी लिहिलेले भारताचा इतिहास इसवी सन 1206 ते 1525 या दरम्यानच्या कालखंडावरील हे पुस्तक आहे. हे पुस्तक पिंपळापुरे अँड पब्लिशर्स कंपनी नागपूर यांनी प्रकाशित केलेली आहे. हे फक्त एक अभ्यासक्रमाचे पुस्तक नाही तर एक अभ्यासपूर्ण असा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. या पुस्तकातून निश्चितपणे तुम्ही अभ्यास कराल तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. तर चला मित्रांनो, आपण पुढे पाहतो आहोत. युनिट 4 सय्यद आणि लोधी घराणे. 4.1 सय्यद वंश 1414 ते 1451 या घराण्याने दिल्लीवर साधारणपणे 37 वर्ष राज्य केले. या घराण्यांमध्ये खिल्ज खान, मुबारक खान, मोहम्मद शाह अशा प्रकारचे 3 राजे शासक होऊन गेले. त्यानंतर लोधी वंश 1451 ते 1526 या घराण्यांमध्ये बहलोल लोधी, सिकंदर लोधी, इब्राहिम लोधी असे 3 महत्वपूर्ण सुलतान होऊन गेले. त्यानंतर 4.3 इब्राहिम लोधीच्याच कालखंडामध्ये भारतावर 1526 मध्ये बाबराने आक्रमण केलं. पानिपतच्या पहिल्या निर्णायक लढाईमध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि इथून पुढे एका नव्या युगाची सुरुवात झाली. त्याची माहिती आपण मेजर 2 मध्ये म्हणजे नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 4.3 तैमूर लंगाचे भारतावरील आक्रमणाचे कारणे आणि त्यांचे परिणाम. त्यानंतर 4.4 सुलतानाच्या पतनाची कारणे.
त्यानंतर आहे युनिट देवगिरीचा यादव वंश. इसवी सन 850 ते 1317, साधारणपणे 467 वर्ष देवगिरींच्या यादवांनी महाराष्ट्रावर म्हणजेच मध्य भारतावर राज्य केलेलं आहे. यादव सत्तेचा उदय आणि भिल्लम पाचवा या संदर्भात माहिती. 5.2 रामचंद्र प्रथम इसवी सन 1271 ते 1311 या दरम्यानच्या काळातील माहिती. याच कालखंडामध्ये रामदेव यादव पहिला, याच्याच कालखंडामध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर म्हणजेच दौलताबादवर आक्रमण केले, प्रचंड अशी लूट केली. तुम्ही बघत असाल देवगिरीचा किल्ला हा अभेद्य होता पठारावरती आणि तो असा भुलभुलैया किल्ला होता. शत्रूला सहज प्रवेश मिळवता येत नव्हता, पण अल्लाउद्दीन खिलजीने रामदेव यादवाला पराभूत करून त्याच्याशी शह करून त्याच्याशी तह करून प्रचंड लूट ही घेऊन गेलेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर रामदेव रायाच्या काळातील आर्थिक प्रशासन. 5.3 यादव काळातील सामाजिक परिस्थिती. 5.4 यादव काळातील सांस्कृतिक उपलब्धी. अशा प्रकारे 5वं युनिट. त्यानंतर 6वं युनिट विजयनगर आणि बहामनी साम्राज्य. विजयनगर साम्राज्याची स्थापना इसवी सन 1336 मध्ये झाली. 1336 ते 1646 साधारणपणे 310 वर्ष विजयनगरने दक्षिण भारतावर राज्य केलं. 6.1 विजयनगर साम्राज्याचा उदय आणि कृष्णदेवरायांची कामगिरी. कृष्णदेवराय इसवी सन 509 ते 1530 या दरम्यानच्या कालखंडामध्ये राज्य केलं. कृष्णदेवरायाचा बहामनी राज्याशी संघर्ष. विजापूर पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष आणि संबंध. विजयनगरच्या काळातील झालेली सांस्कृतिक प्रगती. हिंदू धर्म आणि संस्कृती. कृष्णदेवरायांची प्रशासकीय संरचना. हेच ते कृष्णदेवराय आहेत की ज्यांच्या कालखंडामध्ये तेनालीरामन हे अस्तित्वात होते. जे काही वीर पराक्रमी आणि भविष्याचा वेध घेणारे शासक असतात हे आपल्या भोवती चांगल्या प्रकारचे हुशार तत्वज्ञ आणि अभ्यासू लोक ठेवत असतात. त्यापैकीच एक तेनालीरामन होते. म्हणून कृष्णदेवराय यांच्या काळातील हिंदू धर्म संस्कृती, कृष्णदेवरायाची प्रशासकीय संरचना. त्यानंतर 6.2 विजयनगरकालीन अर्थव्यवस्था, शेती महसूल व्यवस्था, शेतमालाचे भाव, विजयनगरकालीन उद्योगधंदे, विजयनगरकालीन देश विदेशातील व्यापार. त्यानंतर 6.3 बहामनी साम्राज्याचा उदय, मोहम्मद गवानची कामगिरी. इसवी सन 1347 ते 1527 या दरम्यानच्या कालखंडामध्ये साधारणपणे 180 वर्ष बहामनी साम्राज्य अस्तित्वात होते. 5.4 विजयनगर आणि बहामनी साम्राज्य यांच्यातील पतन. 23 जानेवारी 1565 मध्ये तालीकोट म्हणजेच राक्षसगडच्या लढाईमध्ये विजयनगरचा निर्णायक पराभव झाला आणि बहामनी साम्राज्याचे विघटन होऊन आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, बैदरशहा अशी 5 तुकडे त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. बहामनी साम्राज्याचे विभाजन झाले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा मेजर 1 इतिहास मेजर 1 याचा अभ्यासक्रम आहे. मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. तर चला पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.